हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला तांदळापासून म्हणजे नागपंचमीला स्पेशल असं लाडू बनवतात ते तंबिटाचं लाडू, तर ते मी तुम्हाला आता कसं करायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या. हा मी इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या, जुना घ्या नवा घ्या, कुठला पण तांदूळ चालतो. तर त्यासाठी हा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. हा 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, मोजूनच घेतलेला आहे. ही वेलची, ही सूंठ घेतलेली आहे, हे खसखस आहे, हे शेंगदाणं भाजून याच्या डाळी करून घेतलेले आहे, ही फुटाण्याची डाळ आहे आणि हे तूप आहे. चला माझा रेसिपीकडे वळू. तर आता तांदूळ भाजूनच घ्यायचा आहे. तरी पण तांदळाला 10-15 मिनटं लागतात भाजायला. छान असा तांदूळ भाजून घ्यायचा आहे. आता तांदूळ भाजतच आलेला आहे, वास पण सुटलाय. असा छान असा भाजून घ्यायचा, गव्हाळ असा. आता ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे एकदम 0 नंबरचा रवा असतो असं वाटून घ्यायचं याला. आणि पूर्वी लोक काय करायची, रवा भेटायचा नाही त्यामुळे तांदळाचाच लाडू करून खायची. आणि तांदळाचे लाडू ते नागपंचमीला लागतात असं, त्याचाच मान आहे तांदळाच्या लाडूचा. आता तांदूळ भाजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि तांदूळ गार करून मिक्सरला वाटून घ्यायचा बारीक 0 नंबरच्या रव्यासारखा. तांदूळ असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे, असं 0 नंबरचा रवा असते असा. तर आता हे चाळून पण घ्यायचं आहे, म्हणजे कसं मोठा एखादा राहिलेला असला तर तो निघतोय. आता चाळून घेतलेला आहे. आता यामध्येच वाटायला सुंठ आणि वेलची घातलेली आहे. आता यामध्ये गूळ टाकायचा असाच, याचा पाक बी काय करायचा नाही आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केलेलं आहे. आता हे मिक्सरला फिरवायचं आहे. आता असं सर्व वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे गूळ घालून. आता यामध्ये तूप टाकायचं आहे. आता मिक्स करायचं आहे. आता मिक्स करून घेतलेले तूप घालून. आता ह्यामध्ये 1-2 चमचे दूध टाकायचं आहे. हे असं पण होत्यात पण जादा कोरडं होत्यात, त्याच्यामुळं 1-2 चमचे दूध घालायचं, म्हणजे थोडंसं मऊ होत्यात असं. आता हे काय 2 चमचे दूध घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये टाकायचं आहे.
गूळ मिक्स होईल तसं तसं ते पातळ होतंय. त्याच्यामुळे जास्त पण दूध घालायचं नाही, 2 ते 3 चमचे दूध घालायचं. आता छान असं झालेलं आहे, मऊ असं. त्यामध्ये आता फुटाण्याची डाळ घालायची आहे, कारण का पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे. आणि शेंगदाण्याच्या डाळी भाजून डाळी करून घेतलेले आहे. आता मिक्स करायचं आणि लाडू बांधायचा आहे. सहज असं बांधता येतात लाडू. आता छोटं मोठं असं बांधायचं आहे लाडू. आता त्याला खसखस पण लावायचं. छान असं मऊसूत लाडू झालेला आहे. 8 दिवसापर्यंत तुम्हाला खायला हे येतात. असंच आता सर्व लाडू करून घ्यायचं आहे. तांबिटाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. किती छान आहेत बघा. पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे. तांबिटाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. किती छान झालेत बघा, मऊ लुसलुसीत असं. तर मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे.